राज्यसभेच्या खासदार आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुमित्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्या संदर्भात जर बघितलं असेल तर आमदार आता मुंबईकडे रवाना होत आहेत आणि आपल्यासोबत राजकुमार बडोले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि आमदारसुद्धा आहेत। काय सांगाल, आज आपण मुंबईकडे रवाना होतात, काय पक्षाकडनं सांगितलं आलं? पक्षानं निश्चितच काल फोन आलेत की सगळ्यांनी तिथं यायचं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही निघालेलो आहोत। आदरणीय सुमित्रा पवार वहिनी ह्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी सगळे आमदार आज मुंबईला चालले आहेत। आदरणीय दादांच्या अकाली जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जो नुकसान झालेलं आहे ते भरून काढणं अत्यंत कठीण आहे। अत्यंत आश्वासक दिलेले शब्द पाळणारे, अत्यंत शिस्तबद्ध निर्णय कठोर जरी असला, एखादा निर्णय कठोर असला तरी ते शब्दातून व्यक्त करणारे असे नेते आदरणीय पवारसाहेब होते आणि त्यांच्या जाण्यामुळे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। तरी पण आज आम्ही निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक अत्यंत चांगली गोष्ट आहे का आदरणीय वहिनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि म्हणून आम्ही आज चाललेलो आहोत। हे होते आपल्यासोबत आमदार राजकुमार बडोले। कॅमेरा मंगेश मोहितेसह तेजस मोहिते, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।